आणि आता बातमी वसईतून आहे। वसईच्या कळंब समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांनी उत्साहाच्या भरात आपली कार थेट समुद्राच्या पाण्याजवळ नेली आणि जी भरतीमुळे पाण्यात आणि वाळूत अडकली। सुदैवाने स्थानिक रहिवासी आणि दुकानदारांनी तात्काळ धाव घेऊन ही कार बाहेर काढली, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे। पर्यटक किनाऱ्याचा आनंद घेत असतानाच समुद्राला भरती सुरू झाली आणि बघता बघता पाण्याची पातळी वाढली आणि कारचे चाक वाळूत आणि पाण्यात अडकलं। लाटांच्या तडाख्यामुळे कार समुद्राच्या दिशेने ओढली जाण्याची आणि पाण्यात बुडण्याची भीती होती, त्यामुळे पर्यटकांचा हा अतिउत्साह त्यांच्या अंगलट आल्याचं पाहून तिथे एकच गोंधळ उडाला। घटनेचं गांभीर्य ओळखून किनाऱ्यावरील स्थानिक रहिवासी, दुकानदार आणि इतर काही पर्यटकांनी तात्काळ मदत केली आणि ही कार बाहेर काढली आहे। मनोज सातवी आपल्यासोबत याविषयी बोलण्यासाठी आहे। मनोज, अतिउत्साहाच्या भरात अनेकदा असे पर्यटक कार समुद्राच्या किनाऱ्यावर अगदी पाण्याजवळ आणतात, त्यानंतर भरती येते आणि ही कार अडकते। या अतिउत्साहाला आळा घालण्यासाठी काही प्रयत्न केले जाणार आहेत का, आणि हा सगळा प्रकार जो झाला आहे त्यामध्ये आता काय प्रतिक्रिया उमटतायत? नक्कीच विनोद, अत्यंत गंभीर अशी ही घटना आहे। वसईतलं प्रसिद्ध असं हे कळंब बीच, जिथे पर्यटकांची मोठी संख्या असते, या ठिकाणी हे पर्यटक आले असता त्यांनी त्यांची कार जी आहे ती समुद्राच्या पाण्याच्या जवळून नेण्याचा प्रयत्न केला आणि नेमकी भरती देखील त्याच वेळी आल्यामुळे ही कार अडकली होती। सुदैवाने स्थानिक लोकांनी आणि पर्यटकांनी ही कार ढकलून काढलेली आहे। मात्र या घटनेमुळे पुन्हा एकदा पर्यटकांच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आलेला आहे। विशेषतः या समुद्र किनारी अर्नाळा पोलीस असतील किंवा वसई पोलीस असतील यांच्याकडून समुद्र किनाऱ्यावरच्या जे पर्यटक येतात त्यांच्यासाठी सूचना देण्यात येतात, मात्र सूचनांचं पालन होत नाही आणि त्यामुळे अशा घटना घडतात। त्यामुळे अशा पर्यटकांवर कठोर कारवाई करावी, शिवाय जे जीवरक्षक समुद्र किनाऱ्यावर नेमलेले असतात त्यांनी देखील अशा पर्यटकांना सूचना देणं किंवा तंबी देणं गरजेचं आहे। आणि उत्साहाच्या भरात जीव जाण्याचा देखील धोका अशा घटनांमुळे होऊ शकतो। त्यामुळं या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी विशेषतः पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची जी मागणी आहे ती स्थानिक नागरिकांकडून केली जाते। विनोद, धन्यवाद मनोज दिलेल्या अपडेट्स बद्दल।